तुझं नाव काय भैया? देवांशवडे. कुठला आहे? करमाळा. करमाळ्याचा. करमाळा तालुक्यातला आहे, करमाळ्याचाच आहे. करमाळा. काय नेमकं काय प्रसंग झाला होता? ती आहे ना गाडी इथं आली. कुठून बसला होता तू? मी नगर मधनं बसलो होतो इथं. आम्ही टाक्यावरती गेलो आणि इथं अशी नुकतीच गाडी आली. हा. पाय पण एकदम धुवून निघायला लागला माझ्या. बर. तेवढं काय ना ड्रायव्हर काकांना सांगितलं मी काका निघायला लागला आणि काकांनी गाडी थांबवली. परत ती आहे ना मागची सगळी बसली होती मागं. प्रवासी त्याच्यामुळे पहिले मी मागं गेलो आणि मागं गेल्यावर आहे ना पहिले सगळ्यांना असं वरडून सांगितलं खाली उतरा. पहिल्यांदा जाळ लागला गाडीला. पण सगळ्यांनी खाली उतरले. मग इतका जाळ लागला त्याला थोडंसं जाळ लागला. खूप लागला होता जाळ. इथं तुम्ही होता गाडीमध्ये. काय नेमका प्रसंग काय झाला होता? तुम्ही कुठले? मी इथलाच प्रॉपर मिरजगावचा. बरं. हा काय झालं? स्टँडवर बसलो. गाडीच्या स्टार्टर पाशी वायरिंगला जाळ लागला. शॉर्ट सर्किटला जाळ लागल्यामुळे गाडीच्या बोनटला जाळ लागला. बोनटला जाळ लागल्यामुळे अचानक जास्त पेढे काय कुणाला काय जखम वगैरे काय झाली. किती प्रवासी होते साधारणतः? 18-19 प्रवासी होते साधारण. काय जाळ कशामुळे लागला हे? शॉर्ट सर्किट पण कशाचा शॉर्ट सर्किट झाला सांगितलं? कारण की कंटिन्यूचे अशा प्रकारचे अपघात होत आहेत. प्रशासन तरी सतर्क होत नाही. ही प्रशासन आता हे ड्रायव्हरची चूक नाही का किंवा कंडक्टरची चूक नाही. कोणाची काही चूक नाही. स्टार्टरच्या वायरला जाळ लागल्यामुळे इलेक्ट्रिक प्रॉब्लेम जास्त. प्लस पॉईंट असं झालं जाळ वाढायचं कारण डिझेलवर इंजिन म्हणा इंजिनवर डिझेल सांडलेलं असतं ना त्यांनी जास्त जावं. बरं. 1 मिनिटात तर गाडी पूर्ण पेट घातली. मग साधारण किती प्रवासी होते मला सांगितलं? 18-19 प्रवासी. 18 ते 19 प्रवासी. कुणाला जखमा काय झाल्या? माझी मिसेस माझी लहान मुलगी सगळे होतो गाडी. मी प्रवास उतराय स्वतः मदत केली. माझी मिसेस सगळ्यात लास्ट उतरली. मी त्याच्या मागे करून. बरं. जाळ काय उतरले पुढून काय उतरले 2 दार जाळ लागायला लागला की तुम्ही लगेच सर्वांनी. मावशी तुम्ही पण त्यातच होता? काय नेमकं काय झालता प्रसंग? तुमचं नाव काय? राहणार कुठले? करमाळाचं आहे. ही माझं पोरगच आहे. बरं. काय नाव तुमचं? रुपाली नवनाथ गाठे. बरं. हां. काय झालं? तुम्ही कुठं नेमकं पुढे बसला होता महाग? कारण की हो. बरं. हा म्हणजे पहिल्यांदा मध्ये हे झाला होता. पुढे बसलो होतो मला पूर्ण नाही थोडं ते पायापाशी जाळ लागला होता. इथे मी थांबलो होतो. असं इथं बसलो होतो मी आणि ते पायापाशी जाळ लागला. बरं. 2 मिनिटं. बरं. सगळं काय सुधारलं नाही. बॅगी काही सुधारलं नाही. काय नाही सामान जाळ यांचं भरपूर. सगळं तुमचं काय कितीचं नुकसान झालं? आर्थिक नुकसान काय झालं? 12-13 रुपये झाला असेल. हा. 12 कपडे इतर कपडे औषध गोळ्या मेडिकल सासूचं ऑपरेशन करून आलं. बरं. त्यांना आणलंय खाली उतरवलं. मग आम्ही उतरलो खाली. मग त्यांचं कशाचं ऑपरेशन? डोळ्याचं. ऑपरेशन. आणि ती आहे ना इथं जाळ लागला. इथं जाळ मी झोपत लागली. इथं जाळ लागलं. इथं गरम व्हायला लागलं मला. त्यामुळे त्यांनी सगळं वाचवलं. त्यांनी मोठमोठं ओरडला जाळ लागला. असं वाटलं नाही काल अशीच एक घटना घडलेली आहे की बाबा पुढे एक अफवा पसरली गेली रेल्वेच्या बाबतीत आणि ते प्रवाशांनी नाही तू सतर्कता दाखवली परंतु अशाच प्रकारची एक काल सुद्धा अफवा जळगावामध्ये घडली. त्यामध्ये 11 ते 16 लोकांचा जीव गेला. कुठं असं नाही. ही अफवा नाहीये. ही सतर्कता त्यानं दाखवली. सतर्कता म्हणजे घडलेलं आहे. आणि मिरजगावमध्ये घटना घडली. बरोबर. आणि त्या ड्रायव्हरच्या प्रसंगावर ड्रायव्हरनी ब्रेक मारला. लगेच थांबवली. ह्या मुलांनी कर्माच्या मुलांनी सांगितलं की धुर माझ्या पाया खालून. त्याला पोळलं धुराने. त्याला भाजायला लागलं. त्यामुळे ड्रायव्हर काका इथं अशी घटना घडून राहिली. ड्रायव्हरनी लगेच अर्जंट तुरंत माझं म्हणणं काय की अशा प्रकारे कालच्या घटनेमुळे जर कुणी जर म्हणलं असतं अफवाच आहे चला असं नाही असं जर त्यातल्या चालक किंवा कुणाला जर वाटलं असतं तर खूप जीवितहानी झाली असते. राजकारण घडतंय. जीवितहानी झाली असते अशा प्रकारे म्हणायचं. अफवा हे राजकारणी लोक असतात की हे अफवा पण हे लाईव्ह आहे. आणि ह्या मुलांनी लाईव्ह चित्र बघितलं आहे. घटना घडली. आणि ह्या मुलामुळं जेवढे एसटी मध्ये प्रवासी होते टोटल 20 लोक असतील जवळजवळ कमीत कमी सगळ्यांचे प्राण वाचलेत. हा जर मुलगा जर सतर्क नसता तर इथं लय मोठी दुर्घटना घडली असते. स्वतः ड्रायव्हर जवळ मेले असते. पण या मुलामुळं आज ड्रायव्हरचे प्राण वाचले. या ठिकाणी खूपच वर्दळीचं हे क्षेत्र आहे.
इथं काय कुणाचं दुकानाचं किंवा इतर काय नुकसान काय नाही, इतर नुकसान कोण झालेलं नाहीये. ती एक म्हणजे चांगली गोष्ट आहे. या चौकामध्ये टोटल लाईट दुकानं सगळी एमएससीबीची केबल जवळ आहे. एमएससीबीची केबल एमएससीबी सतर्कता राखली की सप्लाय बंद केला ताबडतोब. कारण का जाळ एवढा मोठा होता की केबल जळायला असत्या आणि एवढे इथं बाकीचे दुकान आहेत त्यांचं जो शॉप सर्किट त्यांचं नुकसान झालं असतं. बरं फक्त एक सेकंदात गाडी आग लागली. एक असे आम्हाला शोकांतिका आहे मिरजगाव करायची आणि तालुक्याची शोकांतिका आहे की बाबा इथं वेळेवर अग्निशमन गाडी न पोहोचल्यामुळं ही इष्टी एवढी जळून गेली. अग्निशामक गाडी कधी पोहोचली? गाडी जवळजवळ 90% झाली होती. जवळजवळ 90% गाडी जवळजवळ 90% झालेली आहे. त्यावेळेस अग्निशमन गाडी आली. ज्यावेळेस लागली आम्ही खाली उतरलो. मी एक घंट्यावर गाडी आली मग फायर बाटला असता आग विझवायचा तर गाडी एवढी पेटली नसती. त्या गाडीमध्ये होतं का ते सगळं? फायर बाटला नव्हता गाडीमध्ये. मग हे डेपोने लक्षात घेणे गाडी आपल्या डेपोला आली. गाडीत काय महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने ज्या आता टर्बो गाड्या त्या टर्बो गाड्यांना अग्निशमन किट दिलं पाहिजे. ते का आम्हाला मिरजगावकरांच्या नागरिक वतीने सांगतो की नागरिक आणि मिरजगाव एक रहदारीचं गाव आहे आणि शिवाय प्रवाशांची सुविधा नाही याच्यामध्ये. जर शिफ्ट असतं तर त्या ड्रायव्हरने सगळं राखून ते गाडी विजवली असती. शिफ्ट किट नाही गाडीमध्ये. आणि महाराष्ट्र सरकारने हे प्रत्येक एसटीमध्ये किट आणि त्या ड्रायव्हरचं पूर्ण ट्रेनिंग दिलं पाहिजे की बाबा कमीत कमी आग लागल्यानंतर त्याला ते झालं पाहिजे. एक आम्हाला नागरिकाच्या वतीने मी याचे माझं म्हणणं मांडतो. भैया तुला काय पोळलंय का रे? थोडं पडलं थोडं नॉर्मल काय खालून पेट घेतला होता. धूर हाय लागली आणि इथं मी असं बसलो होतो जवळ होता का पाठीमागे कुठं बसला कॅबिनमध्ये ते लक्षात आलं. तुझं वय काय बाळा? 14. नाव पूर्ण देवांश वडे. पूर्ण नाव सांगा. देवांश सागर वडे. वडे. तू कुणासोबत होता? आजी होती, आई होती आणि मी होती.